दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्ये. एक ताजी घडामोड अशी आहे की अधिक महिन्यामध्ये पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात सध्या गर्दी झालेली आहे श्री विठ्ठलाच्या दर्शनाकरता. म्हणून राज्यभरातून हजारो भाविक रोज येत आहेत आणि त्यांना पंढरपूर शहरामध्ये तसेच मंदिर परिसरामध्ये प्रदक्षिणा मार्गावर असणाऱ्या अतिक्रमणाचा त्रास सहन करावा लागतो आहे. हे पाहता पंढरपूर नगर परिषद, पंढरपूर पोलीस यांनी आज अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतलेली आहे आणि मंदिर परिसरात, चौफाळा याचबरोबर प्रदक्षिणा मार्गावर आणि आता या पुढील काळामध्ये मुख्य रस्त्यांवर सुद्धा अतिक्रमण हे काढलं जाणार आहे. अधिक एकादशी जवळ आलेली आहे आणि जवळपास 4 ते 5 लाख भाविक या काळामध्ये पंढरपूरमध्ये येतील असा अंदाज आहे. त्यामुळं आता ही अतिक्रमण हटाव मोहीम पोलीस आणि पंढरपूर नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमानं हाती घेण्यात आलेली आहे. पंढरपूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत दगळे, याचबरोबर पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे आणि मुख्याधिकारी महेश रोकडे हे स्वतः इथं उपस्थित होते आणि त्यांनी हे सगळं अतिक्रमण काढण्यास सूचना केल्या. त्यानुसार अतिक्रमण काढलं जात होतं. येत्या काळामध्ये ह्या भागामध्ये सगळीकडचे CCTV सुद्धा जे नादुरुस्त आहेत तेही दुरुस्त केले जातील, जिथं नाही आहे तिथं बसवले जातील आणि मोठ्या प्रमाणात गर्दीवर लक्ष ठेवलं जाईल आणि अधिक वारीमध्ये कोणालाही या काळामध्ये अतिक्रमण करू दिलं जाणार नाही आहे आणि पंढरपूर शहरातील जे प्रमुख रस्ते आहेत तिथलं सुद्धा अतिक्रमण काढलं जाईल असं मुख्याधिकारी रोकडे यांनी सांगितलं. काय म्हणाले पहा. अधिक मास सुरू झालेला आहे आणि आता अधिक मासात होणारी एकादशी याचं स्वरूप फार मोठ्या प्रमाणात मोठं असताना कार्तिक वारीप्रमाणेच या वारीला सुद्धा एकादशीला 4 ते 5 लाख भाविक पंढरपुरामध्ये येण्याची अंदाज आहे आणि त्या अनुषंगानं शहरामध्ये मंदिर परिसर आहे, चौफाळा टू मंदिर, त्याचबरोबर महाद्वार घाट आणि संपूर्ण प्रदक्षिणा मार्ग याच्यावरती होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता या रस्त्यावर होत असलेलं जे काही अतिक्रमण आहे, रस्त्यावर होत असलेला व्यवसाय किंवा रस्त्यावरती जास्त प्रमाणात असणारे फेरीधारक यांच्यामुळं वारकऱ्यांना होत असलेला त्रास पाहता आम्ही आजपासून या मुख्य रस्त्यावरती प्रदक्षिणा मार्ग आणि मंदिर परिसरामध्ये रस्त्यावरचं अतिक्रमण मागे घेण्यासाठी आणि जे अनावश्यक आहे ते काढून टाकण्यासाठीची मोहीम नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने एकत्रितपणे सुरू केलेली आहे. माघ महिना झाल्यानंतर पुढे आपल्याला आषाढी वारीच्या अनुषंगाने सुद्धा मंदिर परिसराबरोबरच शहरातून मंदिराला येणारे जे काही मुख्य रस्ते आहेत त्या रस्त्यावरती सुद्धा बऱ्या प्रमाणात काही जे काही परमनंट झालेले अतिक्रमण आहेत ते सुद्धा परिषदेनं आणि पोलीस प्रशासनाने एकत्रितपणे आम्ही त्याचा प्लॅन केलेला आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये आम्ही त्यानुसार मुख्य रस्त्यावरती आणि फुटपाथवरती होणाऱ्या जे काही अतिक्रमण आहे ते कमी करून वारकऱ्यांना, नागरिकांना मंदिर परिसरामध्ये देवदर्शनासाठी येण्यासाठी मोकळा मार्ग करून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. शहरातील व्यापारी बांधवांना आणि व्यावसायिकांना असं आव्हान आहे की वारीबरोबर येणाऱ्या वारकऱ्यांमुळे व्यावसायिकांचा व्यवसाय होणं आवश्यक आहे, परंतु व्यवसाय होत असताना सर्व व्यावसायिक आहेत, फेरीवाले आहेत, त्यांनी त्यांचा व्यवसाय होत असताना रस्त्यावरती रहदारीला अडथळा येणार नाही आणि रस्ते ब्लॉक होणार नाहीत या अनुषंगाने आपला व्यवसाय करावा, जेणेकरून रस्ते मोकळा श्वास घेतील. आणि CCTV गेल्या 2-3 दिवसापासून शहरामध्ये वाढत्या गर्दीच्या अनुषंगानं शौचालय किंवा स्वच्छतागृह किंवा इतर या ठिकाणी काही नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. त्या अनुषंगानं जे काही मंदिर परिसरातले जे स्वच्छतागृह आहेत त्या ठिकाणी प्लस ज्या गर्दीचे ठिकाण आहेत त्या ठिकाणचे जे काही CCTV आहेत ते सर्व अद्यावत सुरू ठेवणं आणि गरजेनुसार नवीन ठिकाणी नवीन बसवण्याचं काम नगरपालिका प्रशासनाने सुरू केलेलं आहे, जेणेकरून त्याच्यावरती वॉच राहील, लक्ष राहील.